पाडगावकर कुठे गेला? मुकुल, एक मिनिट हा, जस्ट मुकुल कुठे गेला? पाडगावकर मॅडम. Is back. Okay. So, what we are going to do now first is we are going to watch a series of ads and we are going to try and understand how the story is being told. प्रत्येक आणि ऍडव्हर्टिजमेंट का घेतोय आपण? बिकॉज इन अन ऍडव्हर्टिजमेंट, good advertisement tells a very good story in a very short period of time. So we are going to watch some ads and then we are going to analyze some of them. Okay, let me start directly. Enjoy the ads. सर हा, बोल बोल गौरेश. सर तुम्ही ते व्हिडिओज बघितले पाठवलेले? हो, मी बोलतो त्याच्यानंतर, नंतर बोलतो त्याच्याबद्दल. ओके सर. आय टॉक अबाउट इट. Hi. Hi. I have something to say. Is it a good thing or a bad thing? Good thing. I hope. Nitya, Huh? did you check the breads? I think they're done. Let's go. So, what were you saying? Will you marry me? What? Will you marry me? Solitaire for your wife. इससे बड़ी वाली दिखाइए. 1 carat diamond. First anniversary? 10th. इससे महंगी वाली रिंग दिखाइए. 10th anniversary. Excellent. What a lucky wife. ये लीजिए. 3 carat diamond. Hearts and arrows cut. So, when is the anniversary, sir? Yesterday. Five carat diamond. Princess cut. Men Will Be Men, Seagram's Imperial Blue Super Hits music CDs. कितने की है? हेलो.
कोणी काय बोललं का? नाही ना? मी मी बोलतो काही दिसत नाही म्हणून. काही दिसत नाहीये? हा म्हणजे काही बाकीच्यांना दिसतंय का? का ही ऍड दिसत नव्हती? नाही नाही मला पण दिसत नाही. ओके 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 फाईन फाईन ठीक आहे. आता दिसतंय? नाही. हो सर. दिसतंय. हो ओके. ये मैं ये यूसुफ लंगोटिया यार लाहौर में हमारे घर के सामने एक बड़ा बाग था। उस बाग का गेट बाबा आदम के बनाने। रोज शाम को हमने वहाँ पतंग उड़ानी और उसके बाद जाके यूसुफ की दुकान से जरिया चुरा के खानी। झझरिया? मेरा साहब नमस्ते। नमस्ते मेरी पोती मुंबई वाली। और बेटे क्या हाल है? बचपन की तंग गली फिर से कूदे फांदे, छोटी छोटी मीठी चोरी गांठ लेके बांधे। हेलो अस्सलाम वालेकुम। फजल स्वीट्स? हाँ जी। दादाजान, दिल्ली से किसी की कॉल है। हेलो, यूसुफ अंकल? कौन? जी मैं सुमन बोल रही हूँ दिल्ली से, आपके बचपन के दोस्त बलदेव जी की पोती। याद है बचपन में आप दोनों झझरिया चुरा के खाते थे? बचपन की तंग गली फिर से कूदे फांदे, छोटी छोटी मीठी चोरी गांठ लेके बांधे। एक पतंग सा उड़ता था परिंदों की तरह, परिंदों की तरह, परिंदों की तरह। एक दौर था मन मन मोर था, एक दौर था मन मन मोर था। पार्टीशन के वक्त हम रातों रात हिंदुस्तान आ गए। दादू? यूसुफ दी बड़ी आजादी। कागजों की कश्तियों में डूबा रहता था, झांकती खिड़कियों में उलझा रहता था। वो भी क्या दौर था, मन पे न जोर था। एक दौर था मन मन मोर था, एक दौर था मन मन मोर था। भैया थोड़ा जल्दी। मन मोर। हाँ जी, कौन? हैप्पी बर्थडे यारा। यूसुफ ओए यूसुफ मेरे बल्लू ओए यूसुफ यार।
मिश्रा जी, Respect your national anthem. Respect your nation. मिश्रा जी, मिश्रा जी, मैं पूछने आया था कि मेरी फाइल कहाँ तक पहुँची। जहाँ रखी थी वहीं है। लेकिन मैं तो मिश्रा जी बहुत पहले से उसको। जोशी जी, आप टीचर हैं, साइंस के नियम जानते हैं, विज्ञान। देखिए, गाड़ी में पेट्रोल डालेंगे तो गाड़ी चलेगी। फाइल में कुछ डालिए, वजन बढ़ाइए उसका। जोशी जी को क्या है, चाय पियेंगे तो फिर चाय पानी की समझ आ जाएगी। तो मेरी फाइल कहाँ है? आज उसका वजन बढ़ा ही देते। ये है, अच्छा। देखिए, चाय का कमाल, समझ गए। लीजिए मिश्रा जी। क्या है ना सर, आप शिक्षक हैं, आपको समझाना अच्छा नहीं लगता है। वैसे वजन बढ़ गया सर। देखिए मिश्रा जी, मैं इतना तो नहीं जानता कि वजन बढ़ा है या कितना बढ़ा है। मैं इतना जरूर जानता हूँ कि आपके कंधों का बोझ बहुत बढ़ गया है। नमस्ते। जोशी जी, तो बच्चों, So how did you like all this? बताइए। Every single ad, will you please comment? Please comment. I want you to comment, everybody. I want you to think about this. तुमच्याकडनं कॉमेंट्स हवेत सगळ्यांकडनं मला. काय झालं? खूपच इमोशनल, छान होती ऍड. सर हा, बोला बोला. बोलू. हो बोला. सुमित राघवांची ती टायटनची होती ना, टायटन वरची इम्पिरियल ब्लूची. हो हो त्याच्यात हो. त्याच्या मनातलं म्हणजे असं ते थोडस अपराधीपणाची भावना. कालचं माझं एंगेज हे अॅनिव्हर्सरी होऊन गेली आणि माझ्या लक्षात राहिलं नाही, त्याच्यामुळे बायकोला खुश करण्यासाठी एक काहीतरी वजनदार, म्हणजे सांगायला पण त्याला लाज पण अपराधीपणा. युसुफभाईच्या ह्याच्यात खूपशा इमोशन्स आणि जुन्या आठवणी. बरोबर. तिसरी होती ती देशप्रेम. त्याची शेवटची पाहिली ती, म्हणजे तुम्ही कसं राहायला पाहिजे, देशाला विसरून चालणार नाही, तुमचं जे आहे ते. हॅलो. हो, ऐकतोय ऐकतोय. आणि अजून एक कुठली होती चौथी? गुगल. हा, गुगल म्हणजे गुगलची झाली. हा, ती ह्याची आणि नंतर टायटनची पहिली ऍड होती. पहिली टायटनची. हा, सगळ्या मुलांना आपल्या ह्यांच्याबद्दल, टीचरबद्दल वाटणारा रिस्पेक्ट. बरोबर ना, ते तसंच होतं ना. हो हो. फक्त तुम्ही त्यातला एक आशय बघितला, दुसरा आशय त्याच्यामधला. एनीबडी एल्स वुड लाईक टू ट्राय व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल? गौरेश, मुकुल, केतकी, हिमांशू. हा भावनिक आशय झाला. तुम्ही टेक्निकली म्हणत असाल तर नाही, टेक्निकल नुसतं नाही. टेक्निकली तर आपण बघणार आहोत एकत्र, पण त्यातला टेक्निकल म्हणण्यापेक्षा त्या एका
मिनिटाच्या किंवा 2 मिनिटाच्या किंवा अर्ध्या मिनिटाच्या ऍड मध्ये एक अख्खी स्टोरी सांगितलेली आहे. हा बरोबर. नुसते एका पाठोपाठ एक नुसते शॉर्ट लावले नाही. नाही. आणि प्रत्येक शॉट जेव्हा घेतला जातो तेव्हा त्याच्या मागे काहीतरी गणित असतं. बरोबर, त्याच्या मागे एक भाषा असते. बोला बोला कादरे मॅडम बोला, मी काहीतरी बोला. सर आपण याला शॉर्ट फिल्म बोलतो ना, शॉर्ट फिल्म. याला ऍड फिल्म म्हणतात, पण ती शॉर्ट फिल्म पण असते. ओके, ही ऍड फिल्म या सगळ्यामध्ये काहीतरी जाहिरात होती. ओके, याच्यामध्ये सगळ्या प्रत्येक ह्याच्या ऍड होत्या सगळ्या. फक्त ती देशभक्तीची ऍड होती, ती इंडिपेंडन्स डे ची ऍड होती. ओके, बाकी सगळ्या कमर्शियल ऍडव्हर्टिजमेंट्स आहेत. प्युअरली 100% कमर्शियल ऍडव्हर्टिजमेंट्स आहेत जे प्रोडक्ट विकायला बनलेले आहेत. पण ते प्रोडक्ट इतक्या सुंदर गोष्टीमध्ये गुंतलं गेलाय की आपल्याला वाटत पण नाही की आपण एखाद्या प्रोडक्टची ऍड बघतोय. अगदी शेवटी त्या घड्याळ दाखवलं जातं किंवा गुगलच्या ऍड मध्ये तर काहीच कळत नाही. फक्त म्हणजे आपण हल्ली गुगल इतका सहज वापरतो की आपण गुगलची ऍड बघतोय असं पण वाटत नाही. प्लीज अंडरस्टँड that is the way a story is supposed to be told, that it is not obvious to the viewer की हे advertisement आहे. Okay, आणि the more importantly every single advertisement has got a meaning. A shot in every single advertisement, every shot has got some meaning. आता आपला एन्जॉय करायचा वेळ संपला. नाउ वी आर गोइंग टू गो स्ट्रेट इन टू द टेक्निकॅलिटीज ऑफ एव्हरी, नॉट ऑल ऍड्स, ऍटलीस्ट 1 or 2. वी आर गोइंग टू लुक ॲट द गुगल सर्च ऍड. ओके, हा हे आणखीन एक आहे कुठेतरी, मी अजून एक मिनिट बघू. हा, देयर इज वन मोर ऍड विच आय हॅड ब्रॉट फॉर यू. लेट मी शेअर दॅट ऑल्सो. वन मोर ऍड. रसगुल्ला खा लो दादू, 2-3 और खा लो. खा लो, शुगर फ्री है. हाँ, शाम को हलवा. शुगर फ्री. कुछ सी उसे. या लोकांनी एक मस्त सिरीज बनवली आहे. तो पाकिस्तान मधून येतो आणि मग त्यांनी आणखीन पण 2-3 अशा या सिरीज मधल्या ऍड्स आहेत गुगलने घेतलेल्या. नाउ वी आर गोइंग टू गो टू द फर्स्ट ऍड दॅट वी सॉ. दॅट इज वन ऑफ द बेस्ट ऍड्स एव्हर मेड. वी आर गोइंग टू स्टार्ट अनालायझिंग दिस ऍड. आता आपण, मी काय करणार आहे, मी साऊंड एकदम लो ठेवणार आहे आणि आपण ही ऍड पूर्ण बघणार आहोत. आणि आता आपण ती अनालिसिसच्या दृष्टीने बघणार आहोत, डिकन्स्ट्रक्शन करणार आहोत त्याचं. ओके, वी आर गोइंग टू डिकन्स्ट्रक्ट द ऍड कम्प्लिटली. ऑलराइट, सो लेट अस सी. हा कुठला शॉट झाला? एक्स्ट्रा लॉंग शॉट. एक्स्ट्रीम लॉंग शॉट. दिस इज कॉल्ड एक्स्ट्रीम लॉंग शॉट. त्यांनी काय होतं सर, आपण कुठल्या साईट वरती आपण शूटिंग घेतोय. एक्झॅक्टली, म्हणजे कुठे गोष्ट घडणार आहे याचा अंदाज येतो. एक्स्ट्रीम लॉंग शॉट घेतलाय. ओके, ये मैं. हा कुठला शॉट? क्लोजअप. सर एक्स्ट्रीम क्लोजअप. एक्स्ट्रीम क्लोजअप आहे. ओके, ये यूसुफ. आणि त्याचं डिटेलिंग बघा. वही जुनी, पंप रिपेअर, अशी टाईपची सगळ्या जुनी कुठेतरी वही शोधून काढल्या किंवा बनवल्या त्यांनी. ओके, बनवली असेल कदाचित. हा कुठला शॉट? हे सगळे शॉट ओव्हर द शोल्डर. आधी हिच्या नंतर तिच्या, बरोबर. त्यामुळे ओव्हर द शोल्डर शॉट्स. ओके, और उसके बाद जाके यीशु के दुकान से जजरिया चुरा के खाने. बघा, राईट. आता या ओव्हर द शोल्डर मध्ये एक एस्टॅब्लिश होतो की एकमेकांशी बोलतायत आणि ओव्हर द शोल्डर मिक्स शॉट आहे थोडासा, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन पण व्यवस्थित दिसत आहेत. ओके, हा आता ओएस दोघांच्या पाठवून घेतलेला ओएस आहे. त्यांनी दुकान एस्टॅब्लिश केलं. याचं कसलं दुकान दिसतंय तुम्हाला? ट्रॉफीजचं दुकान असेल कदाचित, किंवा मूर्त्या बिर्त्या विकायचं. ओके, ब्रासचे आणि अशा. हा, हा कुठला शॉट म्हणायचा? मिड शॉट काइंड ऑफ. नाही, ऍक्च्युअली इट इज लॉंग शॉट. मध्ये एक पॅरापेट आलाय फक्त, भिंत आले, पण हा लॉंग शॉट आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, लॉंग शॉट असलं की ती दिसते, त्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन दिसत नाही, पण तिच्या ऍक्शन वरनं कळतं आपल्याला आणि ती विचार करते काहीतरी.
थिंकिंग राईट. आता ती पटकन बसली. आता हे गुगल त्या गोष्टीमध्ये इतका सहज आलाय, इट इज कमिंग सो नॅचरली दॅट यू डोंट फील दॅट यू आर वॉचिंग अ गुगल ऍड. ओके, सो दिस इज एक्स्ट्रीम क्लोजअप. शी इज सर्चिंग. हे सगळे एक्स्ट्रीम क्लोजअप म्हणता येतात. कुठे कुठे काय शोधते ती. हे मिड शॉट आहे. हे इंटरकट केलेत त्यांनी, मिड शॉट आणि एक्स्ट्रीम क्लोजअप, मिड शॉट एक्स्ट्रीम क्लोजअप राईट. म्हणजे ती काय टाईप करते ते आपल्याला दिसतंय आणि ती टाईप करताना पण कळतंय. सो शी सर्चिंग. मग ती ते पझल शोधून काढते, त्याचं दुकानचा नंबर शोधून काढते आणि ती मोबाईल घेऊन पिकअप करून आता पाकिस्तानचा, लाहोरचा त्यांनी परत एक्स्ट्रीम लॉंग शॉट घेतलाय, सिमिलर शॉट घेतलाय एस्टॅब्लिश करायला की आता गोष्ट इकडे गेली थोडीशी. बरोबर. सी, आता ते स्वीटचं दुकान आलं राईट. मिड शॉट्स आहेत सगळे, पण ते ऍक्शन बघा कशी व्यवस्थित घेतली आहे राईट. ती आता बोलते त्याच्याशी. आता बघा एक्स्ट्रीम क्लोजअप आला बघा त्या म्हाताऱ्याला राईट. एक्स्ट्रीम. आता त्याच्या चेहऱ्यावरचे डोळ्यातले एक्सप्रेशन बघा किती सुंदर टिपले. जी मैं सुमन बोल रही हूँ दिल्ली से, आपके बचपन के दोस्त बलदेव जी. आता हिचा एक्स्ट्रीम क्लोजअप घेतला नाही कारण हिच्या एक्स्ट्रीम क्लोजअपला अर्थ नाही आहे. देयर इज नो पॉइंट. तिचा हावभाव आणि तिचे एक्सप्रेशन जास्ती महत्वाचे आहेत, पण त्याचे एक्सप्रेशन फार महत्वाचे आहेत. बघा सी किती सुंदर एक्सप्रेशन घेतले एक्स्ट्रीम क्लोजअप मध्ये. सी दिस राईट. डोळ्यातले भाव घेतले. एक पतंग सा उड़ता था परिंदों की तरह, परिंदों की तरह, परिंदों की तरह एक दौर था. आता तो एक्स्ट्रीम क्लोजअप विजा रिक्वायरमेंट्स. एक दौर था मन मन मोर था. त्यांनी काय एस्टॅब्लिश केलं एवढ्याच्या मध्ये, गुगल वरती मोबाईल वरती पण सगळं सर्च करता येतं. ओके, पार्टीशन के वक्त आता एक्स्ट्रीम लॉंग शॉट घेतलाय मस्त पैकी. आता मिड शॉट घेतलाय सकाळच्या वेळेचा. परत ओएस टाईप घेतलाय त्यांनी दोघांचं भाषण. इथे परत लॉंग शॉट आहे ऍक्च्युली हा. हे बघा इतकंच छोट्या छोट्या गोष्टी. दिल्लीला हवा कशी आहे त्यामुळे तो छत्री काढतो बघा आता. सी, इट्स ऑल अबाउट गुगल ऍक्च्युली, पण त्यांनी ते इतकं सुंदर त्या गोष्टीमध्ये गुंतलंय राईट. लॉंग शॉट एक्स्ट्रीम. हा कुठला ट्रॅकिंग शॉट घेतलाय बरोबर. ट्रॅकिंग शॉट आहे. दुसऱ्या कार मध्ये कॅमेरा ठेवला आहे बघा, नाहीतर असा शॉट येणारच नाही. हे बघा दुसऱ्या कार मध्ये आहे, नाहीतर हा शॉट येऊ शकत नाही. अगेन मोबाईल सर्च. एक्स्ट्रीम क्लोजअप ऑफ द बेल. ओएस. हाँ जी, कौन? हैप्पी बर्थडे यारा. यूसुफ बल्लू लॉंग शॉट. आता हे आपल्याला शिकायचंय. म्हणजे असे शॉट का घेतले गेले, या शॉटचा अर्थ हा. जर का काही शॉट ते क्लोजअप नसते तर त्याच्यातली फिलिंग दिसते नसते. काही शॉट जर का उगाच उगाच क्लोजअप असते तर अननेसेसरीली त्या आता मुलीचे फोनवर बोलताना क्लोजअप घ्यायची काय गरज नव्हती, कारण ती फक्त पटपट 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 बोलते. ती एक्साइटेड आहे. तिची एक्साइटमेंट तिच्या हावभावावरून जास्ती चांगली कळेल. वेरॅज त्या माणसाची मायन्यूट एक्सप्रेशन साठी त्याचं एक्स्ट्रीम क्लोजअप घेतलेला आहे. ऑल्सो यू रिक्वायर अ व्हेरी गुड ऍक्टर फॉर दिस काइंड ऑफ थिंग्स राईट. सो यू हॅव टेकन टू व्हेरी गुड ऍक्टर्स टू गिव्ह दोज एक्सप्रेशन्स राईट. हे सगळं महत्वाचं असतं वेन यू आर टेलिंग अ स्टोरी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण नेक्स्ट ऍड बघूया. ओके, आपण लेट अस से वी टेक men will be men. Okay, this is a very good ad to study. All right, here it is. Okay, scene opens with Solitaire for your
with a long shot, right? The person is standing in a diamond or jewelry shop. त्याच्यामध्ये तो काहीतरी मागितलाय त्यांनी आणि तो समोरचा माणूस सेल्समन आहे तो त्याला 1 कॅरेटची रिंग दाखवतो. लगेच त्यांनी ओएस कम मिड शॉट टाईप घेतलेला आहे. तो म्हणतो आणखी मोठा. आता ह्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, त्याचा खांदे पडले आहेत, त्याचा टाय दिला आहे, त्यांनी कोट कसा तरी धरलाय, चेहरा उतरलेला आहे, राईट. ऍट द सेम टाइम हा जो माणूस आहे त्याच्या ही इज एक्साइटेड टू सेल हिम द डायमंड रिंग. ओके, हे बघा, हा बघा, हा इज हॅपी. 1 कैरेट डायमंड, फर्स्ट एनिवर्सरी, 10th. इससे महंगी वाली रिंग दिखाइए. अजून चेहरा उतरलेला आहे. एक्सेलेंट, व्हाट अ लकी वाइफ. ये लीजिए 3 कैरेट डायमंड. Hearts and arrows cut. So when is the anniversary, sir? Yesterday. आता त्याचे एक्सप्रेशन किती छान दाखवले क्लोजअप मध्ये, नॉट एक्स्ट्रीम क्लोजअप बट क्लोजअप. अँड देन ही रिअलाइजेस. आता इथे त्यांनी काय दाखवलंय, 2 पुरुषांमध्ये जे संभाषण होतं, अंडरस्टँडिंग असतं, ते त्यांनी त्या ऍड मध्ये दाखवलंय. ओके, एकदम सटल, परफेक्ट लोक एकमेकाला समजतात. तो बघा, 5 कैरेट डायमंड, प्रिंसेस कट. तो बघा, Men त्याचे will be एकदम men. छान एक्सप्रेशन. Seagram's Imperial Blue Super Hits Okay. music series. So त्याचे खांदे लगेच जरा असे छान झाले. आणि दिस इज द काइंड ऑफ थिंग दॅट यू शुड नोटीस इन ऍडव्हर्टिजमेंट. त्याचे प्लेसमेंट कशी आहे, पर्सनची प्लेसमेंट कशी आहे, मिड शॉट. आता ह्या सुमित माधवनचा क्लोजअप, एक्स्ट्रीम क्लोजअप घेऊन काय उपयोग नव्हता, कारण त्याचं अख्खं व्यक्तिमत्व, खांदे उतरलेले, टाय लूज केलेला, हे सगळं दाखवल्याशिवाय त्याचं नुसतं एक्सप्रेशन घेऊन उपयोग नव्हता याच्यामध्ये, राईट. आणि या दोघांचा जो इंटरप्ले आहे, हा इंटरप्ले फार महत्वाचा होता. दॅट इज वाय दिस ऍड इज सो इम्पॉर्टंट. लेट अस गो टू वन मोर ऍड. आपण ही बघूया, ही ऍड इंडिपेंडन्स डेची. ओके, आता ह्याच्यामध्ये किती छान सिनरी सेट केले बघा त्यांनी. हे बघा, लॉंग शॉट बाय टिपिकल गव्हर्नमेंटचं ऑफिस दाखवलंय, ज्याच्यामध्ये सगळे लोक बसले आहेत. हा जो बसलाय, म्हातारा येऊन बसलाय, त्याच्या समोरचा माणूस त्याकडे लक्ष पण देत नाहीये. ओएस टाइप आहे. तो बघा, एक्सप्रेशन किती सुंदर देतात त्याची. मैं पूछने आया था कि मेरी फाइल कहाँ तक पहुंची. जहाँ रखी थी वही है, लेकिन मैं तो जी बहुत पहले से उसको. आता ह्याच्यामध्ये सुद्धा एक्स्ट्रीम क्लोजअप उपयोगाचा नाही आहे. जोशी जी आप आता येईल. टीचर हैं, साइंस के नियम जानते हैं, विज्ञान. देखिए, आता क्लोजअप घेतला थोड़ा. गाड़ी में पेट्रोल डालेंगे तो गाड़ी चलेगी. फाइल में कुछ डालिए, वजन बढ़ाइए उसका. जोशी जी को एक्स्ट्रीम क्लोजअप घेतला मध्येच. क्या है, चाय पियेंगे तो फिर चाय पानी की समझ आ जाएगी. त्या चहावाल्याचं एक्सप्रेशन बघा, त्यांनी कसं बरंच घेतलंय मस्त. तो पण कसा कुत्सित हसतो त्या म्हाताऱ्याकडे बघा. आ जाएगी. सी, तो मेरी फाइल कहाँ है. क्लोजअप. आज उसका वजन बढ़ा ही देते. ये अच्छा. देखिए, चाय का कमाल. क्लोजअप, इथे एक्स्ट्रीम क्लोजअप, शब्द काहीतरी काढतोय. लीजिए मिश्रा जी. क्या है ना सर, आप शिक्षक हैं, आपको समझाना अच्छा नहीं लगता है. वैसे वजन बढ़ गया सर. देखिए मिश्रा जी, मैं इतना तो नहीं जानता कि वजन बढ़ा है या कितना बढ़ा है. मैं इतना जरूर जानता हूँ कि आपके कंधों का बोझ बहुत बढ़ गया है. हेलो सर. हाँ, 1 मिनिट. नमस्ते. संपत आले ऍड. त्याचे ऍक्शन बघा आता.
तो सावधान मध्ये जातो लगेच. See his last pose. See, these are the kind of things that you should notice and try to understand. हा बोला आता कोण बोलत होतं? मुकुल सर. हा सर चष्मा पुसतानाचा क्लोजअप घ्यायची काय अशी काय गरज होती का? कट द्यायचा होता त्याला मध्ये, या शॉट पण त्या शॉट मध्ये कट घ्यायचा होता. डायरेक्टली कट घेतला असतं झालं नसतं. आणि चष्मा पुसणं ना ही एक काय म्हणायचं डॉमिनन्सचा ऍक्ट असतो. तुम्ही जर का बघितलं कितीतरी ठिकाणी जेव्हा काही लोक बोलतात तेव्हा काहीतरी पॉइंट असर्ट करायला असं काढून मस्तपैकी पुसतात. दॅट इज अन ऍक्ट विच इज अ स्टँडर्ड ऍक्ट ऑफ शोईंग सम काइंड ऑफ डॉमिनन्स. म्हणजे आता मी चाललो आणि पण चष्मा पुसताना एक वेगळंच एक प्रकारचे शान येते, ते त्यांनी वापरले त्याच्यामध्ये. करून बघ किंवा तुला पण चष्मा आहे ना? हो थोडासा. कोणाशी तरी मित्राशी वगैरे बोलताना काहीतरी पॉइंट पटवून देताना चष्मा काढून तो पुसायचा आणि परत घालायचा. त्याच्यामध्ये एक असर्टिव्हनेस येतो आपल्या बोलण्यामध्ये. जस्ट ट्राय इट आउट. ओके, यू गेट अ काइंड ऑफ असर्टिव्हनेस. तू काहीतरी करताना मध्ये चष्मा घालतोय आणि परत काढून तो पुसून परत लावताना एक वेगळा असर्टिव्हनेस येतो. तो त्याने वापरलाय त्या फिल्ममध्ये. ओके, सो दॅट इज वाय दे आर शोन इट दॅट वे. एनिवे, सो द पॉइंट इज की किंवा त्याचा एक असा मेटाफॉर येऊ शकतो की मला स्वच्छ डोळ्याने दिसतंय, तुला दिसतंय का, या टाईपचा एक फिलिंग. दॅट इज ऑल्सो यूज समटाइम्स. अनालिसिस करताना, फिल्म अनालिसिस करताना असं सगळं बघायचं असतं. सो दिस इज हाऊ यू अंडरस्टँड ऍड्स. एक एक शॉटला महत्व असतं. एक एक शॉट आपण अनालाइज करत असतो की हा शॉट असा का घेतला, क्लोजअप का घेतला किंवा लॉंग शॉट का घेतला, मिड शॉट. आता त्या ऍड, या मकाच्या ऍड मध्ये बहुतेक करून सगळे मिड शॉट किंवा क्लोज मिड इथपर्यंत घेतलेत. अगदी क्लोजअप कुठे घेतला नाहीये, कारण त्याच्यामध्ये अगदी बारीक फिलिंग दाखवायचीच नव्हती कुठे. त्या शॉर्ट्स मध्ये द आयडिया वॉज टू शो द एंटायर थिंग. सो इतका त्या म्हणजे गुगलची जी ऍड होती युसुफची आणि याची, इन दॅट देयर वॉज नीड टू शो व्हेरी माइन्यूट एक्सप्रेशन ऑफ द आईज. इसमें इतनी जरूरत नहीं है तो अननेसेसरी क्यों आंखों की दिखाने का. यू कॅन शो अदर थिंग्स. चहाचा कप, चष्मा, याच्या एक्स्ट्रीम किंवा खिशामध्ये हात घालताना हे फक्त एक्स्ट्रीम क्लोजअप घेतलेत त्यांनी. बाकी त्यांनी कशावर आणि शेवटी झेंडा दाखवला एकदा पटकन एक्स्ट्रीम क्लोजअप मध्ये. बट प्लीज अंडरस्टँड की एक्स्ट्रीम क्लोजअप उगाच वापरलं जात नाही. देर इज आयदर सम रिझन फॉर दॅट और क्लोजअप किंवा मिड शॉट हे सगळ्या प्रत्येकाला एक कारण असतं, राईट. ओनली देन इट इज शोन. आता जेव्हा आपण ती टायटनची ऍड बघूया, त्याच्यामध्ये त्यांनी कितीतरी वेगवेगळे कट्स घेतलेत, कितीतरी. त्या प्रत्येक कट मध्ये तुम्ही जर का बघितलं की दॅट all those students are singing or rather creating some kind of music, right? आणि they have created the music with simple instrument, म्हणजे फक्त व्हॉइस आणि टेबलवर आपटून किंवा वहीवर घासून किंवा पट्टी अशी करून किंवा कात्रीच्या अशी करून असं म्युझिक तयार केलं त्यांनी ते, बरोबर. आता पॉइंट इज की वेन आय वॉन्ट टू लिसन टू अ सीझर, आता तिथे लांब सीझर असेल तर मला ऐकू येत नाही, राईट. आपण काल बघितलं लॉंग शॉट असेल जर का तर बोललेलं स्पष्ट ऐकू येईल अशी गॅरंटी नाही. पण मला आता ते स्पष्ट ऐकायचं म्हटलं कॅमेऱ्याने तो क्लोजअप घेतला, ते कात्री पट्टीचा आवाज घेतला तेव्हा त्याचा एक्स्ट्रीम क्लोजअप घेतलाय, बरोबर. वहीवर घासताना तर त्याचे क्लोजअप म्हणजे आता 4 वह्या आहेत त्यामुळे थोडासा मिड शॉट मध्ये घेतलाय. बट अदरवाईज दॅट इज वाय दे हॅव कट देम. नाही तर लॉंग शॉट मध्ये पण सगळं चाललं असतं. एक मागे कॅमेरा लावला, एक पुढे कॅमेरा लावला, एक साईडला कॅमेरा लावला, हे सगळं झालं असतं. पण त्यातली जी सिनेमाची लँग्वेज आहे ती नसती आली. सो वी आर गोइंग टू वॉच दॅट ऍड अगेन अँड वी आर गोइंग टू अगेन एन्जॉय इट. ओके, एनिवे लेट्स गो हियर अँड नाउ यू ट्राय टू अॅनलाइज इट. हा एक्स्ट्रीम लॉंग शॉट आहे. एक मिनिट. पहिला एक्स्ट्रीम लॉंग शॉट म्हणता येईल. ऍक्च्युअली एक्स्ट्रीम म्हणत नाही याला, पण फॉर द सेक ऑफ दिस ऍडव्हर्टिजमेंट वी आर गोइंग टू कॉल बिकॉज इट्स शोईंग द एंटायर क्लासरूम इन अ वाईड लेन्स, राईट. वाईड लेन्स वापरून त्यांनी वापरलेला आहे शॉट. सो लेट अस गो अँड सी दिस ऍड. There it is. एक हा क्लोजअप आहे, राईट. क्लोजअप आहे, हा मिड शॉट आहे. सी एक्सप्रेशन दाखवलेत. हे बघा एक्स्ट्रीम क्लोजअप, नाहीतर आवाज ऐकवला नसता आपल्याला. हे बघा एक्स्ट्रीम क्लोजअप परत. आता बेंच आपटताना जवळ जायची गरज नाही प्रत्येक वेळा, कारण बेंचचा आवाज मोठा आहे, बरोबर. पण वहीचा आवाज,
कात्रीचा आवाज, त्याला हे बघा पट्टीचा आवाज, आता प्रोफेसरची एक्सप्रेशन साठी एक्स्ट्रीम क्लोजअप घेतलाय त्यांनी, बऱ्यापैकी क्लोजअप घेतलाय राईट, आणि घड्याळासाठी त्यांनी एक्स्ट्रीम क्लोजअप घेतलाय. सी आता घड्याळ इज द पार्ट ऑफ द स्टोरी. त्यांनी घड्याळाची वेगळी जाहिरात केली आहे, पण इट बिकम्स अ पार्ट ऑफ द स्टोरी. दॅट इज माय फ्रेंड्स कॉल्ड स्टोरी टेलिंग. स्टोरी टेलिंग असं असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये ऍडव्हर्टिजमेंट मध्ये असं आपल्याकडे खूप छान इमोशनल ऍड्स बनवतात आणि ब्युटिफुल ऍड्स. वी मेक एक्स्ट्रीमली ब्युटिफुल ऍड्स इंडियन्स. सो द स्टोरी टेलिंग नॅरेटिव्ह आपल्याकडे खूप स्ट्रॉंग आणि खूप पॉवरफुल आहे. सो नाव दॅट इज व्हॉट आय वॉन्टेड टू टॉक टू यू अबाउट टुडे. आता मी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगणार आहे. आय एम गोइंग टू टेक अनदर ऍड and we are going to analyze it, and I'm going to show you how you can analyze that advertisement. Just give me 1 second. एक डॉक्युमेंट ओपन करतोय. I'm going to open this now. I'm going to share it with you. आपल्याला काय करायचं आहे? We are going to use this document to deconstruct another advertisement. Okay? हे document deconstructions आहे. Okay, this is the document we are going to use for deconstructing the advertisement. आता ह्याच्यामध्ये आपण लिहायचं आहे काय? ह्याच्यामध्ये आपण लिहायचं आहे टाइम इन सेकंड. साधारण किती सेकंद ऍड चालली. आता तुम्हाला माझ्या बरोबर बघता येणार नाही, कारण हे डॉक्युमेंट तरी बघता येईल, नाही तर ती ऍड तरी बघता येईल. सो आय एम गोइंग टू प्ले द ऍड, आणि मी इथे फिलअप करत जाणार आहे. ह्याच्यामध्ये आपण कुठली ऍड घेऊया बरं? कॅन यू टेल मी विच ऍड आय शुड टेक फॉर दिस? जॉय ऑफ गिव्हिंग घ्यायची का गुगलची ऍड घ्यायची का मेन विल बी मेन घ्यायची का टायटनची पहिली ऍड घ्यायची? ती आपण बघितली का? ती पण बघितली बरोबर. टायटनची पहिली ऍड राईट. सो टायटनची पहिली ऍड जर का बघितली, त्याच्यामध्ये पहिला शॉट आहे मॅरेज प्रपोजलची. एक्स्ट्रीम क्लोजअप आहे भाज्यांचा. ओके, पिकनिक चालू आहे आणि तो साधारण 6 सेकंदाचा आहे. 6 सेकंड. मी हे टाईप करतोय ते बघत जा. आउटडोर लोकेशन आहे, आउटडोर पिकनिक शायद. I think it is a picnic. Okay. Duration, the description of the shot showing XCS of showing vegetables. Hand picking up. Page. कॅमेरा अँगल कुठला आहे? हा नॉर्मल अँगल. मी तुम्हाला परत दाखवणार आहे ते बरं का. कॅमेरा अँगल आहे नॉर्मल, काय वेगळा अँगल नाही, स्ट्रेट. जस्ट कॉल स्ट्रेट राईट. देन कॅमेरा मुवमेंट आहे नन. नंबर ऑफ पीपल नन. आता ह्या नॉट इन ऍडव्हर्टाइजमेंट, इन द शॉट. ओके. एनी डायलॉग नन. कॅप्शन्स काही नाही, नन. आता पहिल्या शॉट बद्दल लिहितो मी. टॅगलाईन पण काही नाही याच्यामध्ये राईट. सिग्निफिकन्स जस्ट शोईंग, जस्ट एस्टॅब्लिशिंग अ पिकनिक एन्व्हायरमेंट असं लिहितोय. देन वी गो नेक्स्ट. ओके, हा शॉट झाला पहिला. मी हे दाखवणार आहे परत तुम्हाला. नंतर अगेन हँड होल्डिंग बास्केट, साधारण 2 से 3 सेकंद शॉट आहे हा. आउटडोर, दिस इज आउटडोर. आउटडोर शोईंग व्हेजिटेबल्स, कॉर्न अँड बास्केट being arranged. काहीतरी कोणीतरी करताय त्याच्यामध्ये. कॅमेरा अँगल यूज स्ट्रेट. मुवमेंट नन. नंबर ऑफ पीपल नन. ऍक्च्युली फक्त हात दाखवत आहे. ओनली हँड इज शोन राईट. एनी डायलॉग. असे एक 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 करत मी एक शॉर्ट लिस्ट जाणार सगळे.
ओके, आता त्याच्यामध्ये नेक्स्ट शॉट मध्ये त्याच्यामध्ये शॉट नंबर 3 मध्ये एक साधारण 2-3 सेकंदाचा शॉट परत आहे आणि इट इज अगेन हे सगळं आउटडोर कम्प्लीट शूट आउटडोर आहे, त्यामुळे याच्यामध्ये काही वेगळं बदलणारच नाहीये. डिस्क्रिप्शन ऑफ द शॉट, CS ऑफ द हिरो. आता मी एवढं लिहिलंय ना, आता मी तुम्हाला आय एम गोइंग टू शो यू द ऍडव्हर्टिजमेंट अगेन. ओके, हे बघा, 0 1 2 3 1 2 1 2 3 1 2 3 मिड शॉट क्लोजअप. हा परत ओएस सारखा आहे पण ब्लर्ड आहे इफेक्ट. त्याचा कॉबॉय शॉट सारखा घेतलाय जरासा. इज लुकिंग ऍट हर, राईट. लॉंग शॉट, मिड शॉट. I have something to say. Is it a good thing? आता इथे अगदी क्लोजअप नसला तरी अगदी एक्स्ट्रीम मिड शॉट पण नाहीये, साधारण चेस्टच्या वरती घेतलेला आहे, कारण आता ह्यांची जराशी अशी खट्ट्या अशी एक्सप्रेशन दाखवले, राईट. I hope. मिड शॉट. So? आता क्लोजअप घेतलेत त्यांनी, कारण त्यांना एक्सप्रेशन दाखवायचे. Will you marry me? What? Will you marry me? सी, आता हे जर का एक एक शॉट आपण अनालिसिस केले तर ह्याच्यातनं कितीतरी अर्थ निघू शकतात. पहिला सर्वात महत्वाचा अर्थ काय निघतो की तो मॅरेज प्रपोजलला टायटनचं घड्याळ देतो, विच मीन्स दॅट टायटन वॉच इज सो एक्सक्लुझिव्ह फॉर हिम. ते तो काढून देतोय. ते तिलाही कळतं की ह्याने काहीतरी आपल्याला भयंकर एक्सक्लुझिव्ह मॅरेज प्रपोजल मध्ये दिलेला आहे. इट इज अ प्रेशियस थिंग. आपण जेव्हा अंगठी देतात तेव्हा साखरपुड्याला, it is supposed to be a precious thing given to the girl. So he gives his most precious possession at that point. त्याच्याकडे काही नसतं. तो तिला विचारतो लग्न करशील का माझ्याशी, पण तो त्याच्या हातातलं घड्याळ काढून तिला घालतो. सी, दीज आर द काइंड ऑफ थिंग्स दॅट यू शुड लुक ॲट, आणि प्रत्येक शॉटचा अनालिसिस करायचा असतो. आता जर का मगासारखं मी ते त्या ह्याच्यामध्ये गेलो शॉट अनालिसिसच्या शीट मध्ये, तर ह्याच्यामध्ये प्रत्येक शॉटचं इथे लिहायचं असतं. ह्याच्यामधनं आपल्याला शॉटचा नीट अनालिसिस करता येतो. ओके, प्रत्येक शॉट, त्या ऍड फिल्म मधला प्रत्येक शॉट घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये घ्यायचा. देन ओनली देन ह्याचा फायदा काय असतो सांगतो तुम्हाला. व्हॉट इज द रिझन वाय वी आर डुईंग दिस, की आपण नवीन फिल्म मेकर असतो तेव्हा आपल्याला त्याचा एक्सपिरियन्स असतो. काल तुम्ही ज्या लोकांनी केला, गौरेशचं प्रश्नाचं उत्तर देतो. गौरेश, तुझे शॉट मी बघितले, पण मला एक्झॅक्टली म्हणजे सांगितले होते तसे शॉट आले नाहीत, तसे शॉट हवे होते मला. बरोबर, मुकुलने आणि पारगावकर मॅडमने प्रयत्न केलाय, लो अँगलचा शॉट चांगला आलाय त्यांचा, राईट. पण जसे मला हवे होते त्याचे सगळेच्या सगळे तसे शॉट नाही आलेले. काही आलेत, पाडगावकरांचे काही शॉट आलेत बरोबर, आणि कानेरे मॅडमचे शॉट पण बऱ्यापैकी आलेत. कारण तुम्ही पाठवले ना मला, आय थिंक यू सेंट, बरोबर ना? हो, पाठवले. हो, तुमचे बऱ्यापैकी आलेत. पण others you have not done the right job, which is not very good, frankly speaking, because unless you do it exactly the way it is supposed to be done. आता तुम्ही जर का बघितलं, गौरेश, तुझ्या कॅमेरामध्ये बरेच कॅमेऱ्यामध्ये शेकी शॉट होते. ओके, कळतंय गौरेश? हो सर. आणि काही शॉट्स खूप सुंदर होते. सम शॉट्स आर व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. रस्त्यावरती ते शॉट्स होते, काही लो अँगल शॉट्स होते, गाडी घेतानाचे होते, पॅन होता, चांगले होते शॉट्स, ते फार सुंदर. पण मला ज्या सिरीज मध्ये ऑर्डर मध्ये सगळे हवे ते सगळे दिले नाही असतो मला, बरोबर. इट वॉज अ व्हेरी सिम्पल असाइनमेंट. यू जस्ट हॅड टू मेक वन पर्सन स्टँड अँड गो क्लोज 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 क्लोज, इतकं फक्त करायचं होतं. तेवढे शॉट मला हवे होते खरं म्हणजे. बाकीचे शॉट पण हवे होते, पण हेही करायचे होते. आता तुम्ही जर का बघितलं असेल ह्या कुठच्याही ऍडव्हर्टिजमेंट मध्ये उगाच वाकडा कॅमेरा, शेकी कॅमेरा,
असा कुठेही नाही आहे. स्ट्रेट ट्रायपॉडला माउंट केलेला असतो, ट्रायपॉडवर ठेवलेला असतो कॅमेरा, त्याच्यावरती मोबाईलचं आपण जेव्हा मोबाईलवर करतो तेव्हा मोबाईलचं एक अटॅचमेंट मिळतं. मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे, डोंट वरी. काय काय विकत घ्यायचं, खर्च जास्ती करायचा नाहीये. तो ट्रायपॉड 350 रुपयामध्ये मिळतो, तोच घ्यायचा आहे आपल्याला. ओके, माझ्याकडे या बाजूला 2 आता लाईट आहेत. हे 2 लाईट 250 रुपये मिळतात, तेच घ्यायचे आहेत. महाग घ्यायचं नाहीये, सगळं मिळून सामान फार जास्ती महाग घ्यायचं नाही. तुम्हाला जर का चांगली फिल्म बनवायची असेल तर, राईट. ट्रायपॉड मात्र मस्त आहे, 350-400 रुपयाला मिळतो, तो मात्र घ्यावाच. त्यांनी फार सुंदर फरक पडतो आपल्या फोटोग्राफीमध्ये. एनिवे, द पॉइंट इज की हे शॉट असे असे, आता तुम्ही बघितलं असेल प्रत्येक शॉट वेल डिफाईन्ड होता. कुठच्याही शॉटमध्ये वाकडा तिकडा अँगल किंवा उगाच मुवमेंट, तुम्ही इनफॅक्ट बघितलं असेल की बऱ्याचशा शॉटमध्ये काही कॅमेऱ्याला मुवमेंट नव्हती. कॅमेऱ्याची मुवमेंट गरज असतानाच फक्त वापरायची असते, अननेसेसरी कॅमेऱ्याची मुवमेंट वापरायचीच नसते. You have to know how to move the camera, does not mean you have to move the camera all the time. आलं लक्षात सगळ्यांच्या? तुम्ही सगळ्या ऍड बघितल्या, कुठच्याही ऍड मध्ये उगाच कॅमेरा फालतू कोणाच्या तरी मागे धावतोय, उगाच झूम करतोय, असं कुठेही नाहीये. त्यांनी क्लोजअप घेताना कॅमेरा आधीच क्लोजअप घेऊन मग शॉट घेतलाय. असा क्लोज जाताना घेतला नाही, जो मी तुम्हाला काल माझ्या कलिगचा दाखवला होता, तसा घेतलेला नाहीये कुणीही. परवा तो सुद्धा गरज असतानाच दाखवायचा असतो. हळूहळू कॅमेरा क्लोज जातोय. त्या कालच्या गॉडफादर मध्ये कॅमेरा मागे मागे येतोय, त्याला अर्थ होता ना, कारण तो बोलता 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 तरी सगळा असा सीन एस्टॅब्लिश केला होता, म्हणून तो कॅमेरा मोशन मध्ये होता. अदरवाईज यू डोंट हॅव टू मूव्ह द कॅमेरा. क्लोजअप घ्यायचा असेल तर कॅमेरा फिक्स करायचा, क्लोजअप घ्यायचा, बरोबर. नंतर आता बरेच वेळा काय होतं की 2 लोकांचं संभाषण करत असताना 2 कॅमेरे लावतात, कधी कधी मल्टिपल कॅमेरे लावतात, 4-5 कॅमेरे पण असतात एका फिल्म मध्ये. इथे एक कॅमेरा, तिथे एक कॅमेरा, तिथे तो आपल्याला न दिसेल असा लावलेला असतो, आणि एका वेळेला ते सगळं शूटिंग चालू करतात. ओके, आणि सगळे मग एका खाली लाईन अप करून कट करतात. आता मी तर दाखवणार तुम्हाला सगळं कसं करतात ते. मल्टिपल कॅमेराने एका कॅमेऱ्याने दाखवणार आहे सगळ्याला, राईट. वी हॅव गॉट ओनली 1 मोबाईल फोन विच वी आर गोइंग टू यूज. वी आर गोइंग टू युटिलाइज द मोबाईल फोन लाईक मल्टिपल कॅमेरा, राईट. पण ते नंतर सोमवारपासून. बट द पॉइंट इज की तुम्ही एक लक्षात ठेवा की कॅमेरा मुवमेंट होतो म्हणून कॅमेरा मुवमेंट करायची नसते, क्लोजअप होतो म्हणून क्लोजअप करायचा नसतो. शॉटची गरज असेल तसा शॉट घ्यायचा फक्त महत्वाचं असतं. सो ऑल दिस शॉट्स दे हॅव बीन फिक्स्ड, कॅमेरा फिक्स केलाय आणि शूट केलाय. 2 लोकांचं संभाषण करताना कधी कधी लोक 2 कॅमेरे लावतात, इथून एक कॅमेरा लावले असतो, इथून एक कॅमेरा. त्याला कळतं कसं की तिथेच एडिट आहे, तर तो जो क्लॅपबोर्ड असतो माहितीये, क्लॅपबोर्ड तुम्ही बघितलं असेल सिनेमांमध्ये, चौकोनी बघितलंय का? हो सर. बरोबर. एक मिनिट, हा बघा क्लॅपबोर्ड. एक मिनिट हा, हे बघा, हा जो आहे ना, हे असं तो जो क्लॅपबोर्ड करतात ना, त्याच्यामध्ये सगळं तुमचे शॉटचे डिटेल्स लिहिलेले असतात. ओके, त्या क्लॅपबोर्ड वरनं कळतं की कुठला शॉट आहे, कितवा शॉट आहे कॅमेराचा तुमच्या याच्यामध्ये. हा बघा, परत क्लॅपबोर्ड आहे, हा बघा, हे बघा, हे आहे. आता ह्याचा उपयोग काय असतो? 2 उपयोग असतात. एक तर व्हिज्युअली आपल्याला कळतं की इथून शॉट चालू होतोय तुमचा. सेकंडली त्याचा एक आवाज येतो असा क्लॅपबोर्ड करल्यावर, तो आवाज रेकॉर्ड होतो. ते तुम्ही 4 कॅमेरे लावले असतील तर त्याच्यामध्ये बरोबर तेवढा रेकॉर्ड. आणि जेव्हा साऊंड आपण एडिट करतो ना, त्याची अशी वेव्ह दिसतात. मी तुम्हाला दाखवणार ते सगळं नंतर एडिट करताना. वेव्ह दिसतात, तर क्लॅपबोर्डच्या आवाजामध्ये वेव्ह अशी उंच येते. ती वेव्ह मॅच केली की सगळा साऊंड मॅच होतो आणि सगळा व्हिज्युअल पण मॅच होतो. त्याच्यासाठी क्लॅपबोर्ड वापरला जातो. शिवाय शॉट नंबर, तुमचा रील नंबर हे सगळं नोट करायला, म्हणजे डायरेक्टरला ते नंतर एडिट करताना सोपं जातं, याच्यासाठी क्लॅपबोर्ड वापरला जातो. बट द पॉइंट इज की शॉट घेताना प्रत्येक वेळा मोशनची गरज नसते. हवी असते मात्र तेव्हा मोशन घ्यायलाच पाहिजे. म्हणजे एखादा पाठलाग दाखवतो तर त्याला मोशन नाही दिली तर पाठलाग चांगला दिसणारच नाही. किंवा झूम करून गाडी जाते, त्याला पॅन नाही दिला असा तर त्या पॅनला तर अर्थ होत नाही. पाडगावकर मॅडमचा का कोणाचा व्हिडिओ आहे, आता मी आज संध्याकाळी बघितलेला पाडगावकरांचा, त्याच्यामध्ये तुम्ही कोणातरी कॅमेरा समोर थांबायला सांगताय,
कोण होते ते? आमच्या सोसायटीतले असणार. हा, आता तो तुमचा ऑटोमॅटिकली एक पॅन झालाय, पॅन शॉट. कारण ते हलताना तुम्ही कॅमेरा त्यांच्या बाजूबाजूला नेलाय, त्यामुळे तो ऑटोमॅटिक एक सुंदर पॅन शॉट तयार झालाय. कारण तुम्ही त्याला अहो थांबा, अहो थांबा, अहो थांबा म्हणतात, तो बरोबर पॅन शॉट. दॅट इज कॉल्ड पॅन शॉट. हो, सकाळी सकाळी स्वयंपाक करता करता घेतलेले आहेत ते सगळे. बरोबर, पण त्यामुळे तुमचा पॅन मस्त आला ना तो. थँक्यू. त्याला पॅन शॉट म्हणतात. तुम्ही त्याला थांबवायला होता, पण ते तुम्ही कॅमेरा तुमच्या बरोबर तो परफेक्ट पॅन शॉट आलाय तुमचा. ओके, सो दॅट इज व्हॉट इट इज मिनिंग. पण आता पॅन शॉट सुद्धा का घ्यायचा? एखादी व्यक्ती बोलता बोलता जाते, त्याचं बोलणं तुम्हाला दाखवायचं म्हणून तर तुम्ही पॅन शॉट घेता. नाहीतर त्या माणसाला उभं करून पण बोलता येतं. सो चालता चालता बोलणार असेल तर मग तो पॅन शॉट घ्यायचा, नाही तो उभं करून बोलायला लावायचं. या सगळ्या गोष्टी आपल्याला जशा फिल्म बनवतो ना तेव्हा तेव्हा आपल्याला कळत जातात. सो द पॉइंट इज, आता तुम्हाला काय करायचं सांगतो. आता वी हॅव कम टू द रिअल थिंग नाव. ही जी शीट आहे आता मी दाखवली, ही तुम्हाला मी आज सगळ्यांना पाठवतोय. ओके, मी तुम्हाला प्रत्येकाच्या नावाने एक एक दोन दोन ऍड फिल्मची लिंक पाठवतोय. बरं, तुम्ही प्रत्येकाने त्या 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 ऍड फिल्म बघून त्या शीट मध्ये भरायचंय सगळं. एक ऍड फिल्म कुठची तुम्हाला 2 पाठवीन किंवा 1 पाठवीन, त्या ऍड फिल्मचा तुम्हाला तो फॉर्म अख्खा भरायचा आहे. तुम्ही कॉम्प्युटरवर भरा, वर्ड फाईल, मी वर्ड फाईल पाठवणार आहे, किंवा प्रिंटआउट घेऊन भरा, नाहीतर एका दुसऱ्या कागदावर ते काढा सगळं आणि त्याच्यामध्ये हाताने भरा. कसंही भरत तरी काय फरक पडत नाही. बट उद्याचं होमवर्क आहे ते, आणि त्याला वेळ लागतो. पण उद्या शनिवार आहे, बरोबर? उद्या शनिवार आहे. एक मिनिट जरा मला काहीतरी बघायचंय. आणि पाडगावकर मॅडम उद्या सेकंड सॅटर्डे आहे, त्यामुळे तुम्हालाही सुट्टी आहे, बरोबर? त्यामुळे सगळ्यांना ही असाइनमेंट करायची आहे. प्रत्येकाने मी दिलेली ऍड पूर्णपणे, अगदी कम्प्लिटली पूर्णपणे तुम्ही ही ऍड अॅनलाइज करायची आहे. आणि मला उद्याचा अख्खा दिवस फ्री आहे. उद्या आपलं लेक्चर नसणार, रविवारी नेहमीच फ्री असतं, त्यामुळे रविवारी नसतं लेक्चर. आपण आता डायरेक्टली सोमवारी चालू करणार आहोत. मला सोमवारच्या आत म्हणजे रविवारी संध्याकाळी 4 वाजायच्या आत ही शीट तुम्ही त्याचा फोटो काढून पाठवा, नाही तर वर्ड फाईल पाठवा. कसंही पाठवलं तरी तुम्हाला रविवारी 4 वाजायच्या आत तुम्ही मला हे पाठवायचं आहे सगळ्यांनी. ओके, बरं का? हो सर, हो सर, नक्की. ओके ओके. आणि पाडगावकर मॅडम आणि कांदेरे मॅडम तुम्ही सिनियर आहात मला माहिती आहे, पण तरी तुम्हाला हे करायचं आहे. हो हो. हा, नाहीतर सी द पॉइंट इज की नाहीतर शिकणं होणार नाही. बरोबर, राईट. तुम्ही या कोर्सला, हा नॉर्मल फिल्म मेकिंगचा कोर्स नाहीये. ओके, हा नॉर्मल फिल्म मेकिंग कोर्स मध्ये फक्त एडिटिंग शिकवतात आणि सोडून देतात. दिस इज अबाउट अंडरस्टँडिंग सिनेमा, अंडरस्टँडिंग हाऊ टू मेक फिल्म्स. आणि अंडरस्टँडिंग केलं ना तर आपले सिनेमे जास्त चांगले होतात. त्यामुळे वी लर्न फ्रॉम द मास्टर्स. या ऍड मास्टर्सनी बनवल्यात, फॅन्टॅस्टिक लोकांनी बनवलेत, त्यांच्याकडनं आपण शिकायचं, कोणाकडे शिकायचं. त्यामुळे एक ऍड घेतली आणि तुम्ही त्याचा अनालिसिस केला ना, की तुम्ही त्याच्यानंतर त्याच्याकडे बघितलं की तुम्हाला त्याची एक बर्ड्स आय व्ह्यू येईल, की अरे बापरे असं असतं होय. म्हणजे आपण जेव्हा आपली स्टोरी बनवायला जाल ना तेव्हा तुम्हाला कळेल, नाही इथे क्लोजअप पाहिजे, इथे इथे त्याचा अनालिसिस शेवटचा जो भाग आहे ना त्या शीटचा, तो सर्वात महत्वाचा आहे. त्याच्यातनं काय अर्थ निघतोय का, तो शॉर्ट क्लोजअप असता तर काय झालं असतं, किंवा लॉंगशॉट असतं तर काय झालं असतं, ह्याचा विचार करून तुम्ही ते लिहायचं आहे. त्यामुळे वैचारिक होमवर्क आहे हे परवा दिलेलं, काल दिलेलं तसं होमवर्क नाहीये. दिस इज प्युअर अनालिसिस पार्ट. गौरेश, कळतंय सगळं? सर एकदा परत बोला ना, माझा नेटवर्क. ओके, कानाल मॅम तुम्ही काहीतरी बोलताय का? होते की एखादं असं लिहिलेलं असेल ना, म्हणजे स्पेसिमन तसं बघून अंदाज येईल मला काय काय लिहायचं ते. मी दाखवलं ना आता तुम्हाला, ते आहे. आता लिहून दाखवलं ना, तेवढंच. मी नाही देणार तुम्हाला दुसरं स्पेसिमन, तुम्हाला स्वतःला करायचंय. प्लीज डोंट वरी ना, आपण काय त्याच्यामध्ये मार्क नाही आहेत किंवा सर्टिफिकेट नाहीये. मी सर्टिफिकेट देणार आहे या वेळेपासून सगळ्यांना. आय एम गोइंग टू गिव्ह यू अ कोर्स पार्टिसिपेशन सर्टिफिकेट टू एव्हरीबडी. पण तुम्ही स्वतः करा हो, त्याच्यामध्ये मजा असते. हो हो. यू विल एन्जॉय द प्रोसेस. द बेटर, द मोर कॉन्सन्ट्रेशन यू गिव्ह फॉर दिस एक्सरसाइज, द बेटर यू विल एन्जॉय द प्रोसेस. आणि तेच तर शिकायचं आपल्याला, आपल्याला फिल्म बनवायचं शिकायचंय. आणि हे असं या टाईपचं जे मी का घातलंय,
कारण मी स्वतः फिल्म अनालिसिस करणारा माणूस आहे. मी शिकवतो फिल्म अनालिसिस आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये. त्यामुळे त्याचं महत्व जे अनालिसिसचं आहे ना, ते नुसत्या करण्यामध्ये नाहीये. यू हॅव टू डू इट. हा, नुसतं करायला काय 4 शॉट घेतले एका पाठोपाठ एक लावले की सिनेमा बनतो. हल्लीचे सिनेमा तसेच असतात नाहीतरी. कुठे काय असते स्टोरी आणि काय, एका पाठोपाठ एक दुसरे शॉट लावलेले असतात. पण मग ते बॉम्ब पण होतात ना, ते 2 दिवसात थिएटर मधनं बाहेर पडतात नाही का. जे जे अभ्यास करून म्हणजे जे चांगले फिल्म मेकर्स आहेत ना, ते 2-2, 3-3 वर्ष फक्त हे करायला लावतात. ह्याला प्री प्रोडक्शन मध्ये येतं सगळं. प्री प्रोडक्शन मध्ये 2-2, 3-3 वर्ष लावतात काय काय लोक. आता आपले सिरियल्स बघा, हिंदी सिरियल्स, मराठी सिरियल्स, ते काय ते चालू आहे ते किती वर्ष. माझ्या नवऱ्याची बायको इतकी टुकार सिरियल मी कधी बघितली नाही आयुष्यामध्ये. अगदी सुरुवातीला जरा काहीतरी बरं वाटलं. माफ करा, तुम्हाला आवडत असेल तर मला माहित नाही, पण मला मला तरी ती फार टुकार वाटते. कारण त्याच्यात गोष्ट एक इंचही पुढे जात नाही त्या सिरियल मध्ये अजिबात. तेच 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 चालू आहे. आता त्यातली गंमत सांगतो मी, चांगलं वाईट त्याच्याबद्दल बोलत नाही, पण म्हणजे सिरियल मला आवडत नाही ते बरोबर आहे, पण त्या इंडस्ट्री बद्दल एक माहिती असली पाहिजे आपल्याला म्हणून सांगतो की एक टेलिव्हिजन सिरियल जशी आशिया टाईपची सिरियल असते ना, ती रोज एक एपिसोड बनवायचा असतो, रोज एक एपिसोड दाखवायचाच असतो. इतकं किती लिहिणार माणूस. त्यामुळे सेटवरती कधी कधी स्क्रिप्ट लिहिली जाते, डायलॉग लिहिले जातात आणि दिले जातात ऍक्टरना, हे बोला. सीझन ऍक्टर्स ते चांगलं पण करतात बरं का. त्यामुळे ते अशा सिरियल्स बनतात, गोष्ट पुढे न सरकणार आहे. आपलं चालायचं, कारण ऍडव्हर्टिजमेंट मिळत असतात, स्पॉन्सरशिप मिळत असते, जितकं चालायचं तितकं चालू राहतं. मग काय काय लोकांना ते आवडायला लागतं. काही दिवसांनी बॉम्बार्ड केलं की कंटिन्युअस बघून बघून अरे हा आज ही सिरियल आपण बघायचे, असं असतं ते. सो यु नो लॉट ऑफ टाइम दीज थिंग्स कॅन हॅपन इन द इंडस्ट्री. त्यामुळे सिरियल वाईट आहे, पण ते सिरियल असे का बनवतात त्याचं कारण अशी आहेत सगळी. So there is not scope, much scope. Whereas if you look at English serials, ते लिमिटेड एपिसोड बनवतात, पण त्याच्या मागे एवढा रिसर्च असतो भयंकर. त्यामुळे त्यांचं स्टोरी टेलिंग सिरियल्स मध्ये, ऍडव्हर्टिजमेंट मध्ये आपण आपण माफ करतो ना, पण त्यांच्या सिरियल्स मध्ये स्टोरी टेलिंग नक्कीच 100% चांगलं असतं. कारण ते त्याच्यामध्ये प्रिपरेशन चांगलं करतात. आपण ते सर याच्याबद्दल मला म्हणायचं, पूर्वी एक अधांतरी म्हणून सिरियल होती, पिंपळपान सिरियल होती, वागळे की दुनिया होती, वागळे की दुनिया होती, बरोबर आहे, ये जो है जिंदगी, हो, मालगुडी डेज, गोट्या, बरोबर. इव्हन पूर्वीचं प्रतिमा जे असायचं ते पण चांगलं असायचं. होतं, हमलोग होतं, हो बरोबर. आणि ते कुठलं बरं, श्वेतांबरी होतं. कितीतरी सुंदर सुंदर सिरियल्स होती. पण आताची म्हणतोय मी, आता फॉर एक्झाम्पल स्वामिनी चालू आहे, अप्रतिम अप्रतिम प्रोडक्शन व्हॅल्यूज आहेत, अप्रतिम ऍक्टिंग आहे लोकांची, पण ते कौटुंबिक सिरियल बनून गेलाय हो. तुम्हाला नाही वाटत? पेशव्यांचं आहे ना गोष्ट ती. त्या पेशव्यांच्या गोष्टीत बायकांचं राजकारण जास्त दाखवतं असं मला वाटतं. फार ते कौटुंबिक बनून गेलाय, बायकांचं राजकारण. म्हणजे जे जसं काय पुरुषाला काही अक्कलच नव्हती अजिबात, म्हणजे सगळं फक्त बायकाच करत होता असं झालंय ते. अग्री, आनंदीबाईचं कॅरेक्टरच तसं आहे दाखवलेलं, पण ते फारच जास्त कौटुंबिक झालं असं मला वाटतं. आय स्टॉप वॉचिंग दॅट सिरियल. पण ह्याच्यात सर मला असं वाटतं, स्वामिनीमध्ये गोपिकाबाईंचा रोल कसा होता ते आपल्याला माहित नव्हतं, त्याच्यामुळे गोपिकाबाईंचा स्वभाव कळतो. खरं आहे का? नाही, मला माहित नाही, कारण इतिहासात ते होतं की नाही ते माहित नाही. म्हणूनच म्हणतोय सिनेमॅटिक रिबन फार जास्त दिलंय. त्या गोपिकाबाईंचं इतकं कॅरेक्टर त्यांनी मोठं केलंय. आता कुठे आपण वाचलंय गोपिकाबाई बद्दल, कधी आनंदीबाई बद्दल वाचलंय आपण, बरोबर ना. गोपिकाबाई बद्दल एवढं कुठे लिहून आलाय काय, आणि त्यांनी ते मस्त छान रंगवलंय. डायरेक्शन सुंदर आहे, ऍक्टिंग सुंदर आहे, फार सगळं प्रोडक्शन व्हॅल्यूज अप्रतिम आहेत. आणि काही दिवस खूप छान वाटली, पण आता मला कंटाळायला लागला. आय एम नॉट वॉचिंग इट. बंद केलं मी बनायचं. इनफॅक्ट रसवन मी खरं म्हणजे खूप कमी बघतो टेलिव्हिजन सिरियल्स, पण जेव्हा बघतो तेव्हा मग हा प्रॉब्लेम होतो, बायकोचे शिव्या खायला लागतात मला, कारण मी लगेच ते असं का घेतलं तर हा शॉट घ्यायला होता असं चालू करतो. त्यामुळे मी गपचूप बसतो, 15 मिनिटं बघतो आणि बाहेर पडतो. दॅट्स ऑल. तर मला परवानगी नसते बघायला सिरियल्स. बट एनिवे, तुम्हाला आता हे करायचं आहे, यू आर नाव गोइंग टू, आय एम गोइंग टू सेंड यू द लिंक्स फॉर इच वन ऑफ यू. हिमांशू अँड केतकी, तुम्हाला सोडायचं नाही आहे मला.
कळलं का मी काय म्हटलं ते? येस सर. हिमांशू अंडरस्टूड? हिमांशू हा ओके. सो सर everybody has to do it. You have to analyze the serial. You have to spend that 1.5 hours on that particular job. You have got 2 days. 2 दिवस आहेत बरोबर. इनफॅक्ट 3 दिवस आहेत. तुम्ही सोमवार संध्याकाळ पण मला पाठवलं तरी चालणार आहे किंवा अख्खा शनिवार अख्खा रविवार आणि जवळजवळ अख्खा सोमवार एक सिरियल नक्कीच तुम्हाला करता येईल. आणि जमलं तर आणखीन तुमच्या मनाने आणखीन एक घ्या आणि आणखीन एकाचा अनालिसिस करा. जरा त्याच्यावर घालवा थोडा वेळ. ओके सर सिरियलचा करायचं का ऍडव्हर्टाइजमेंटचं अनालिसिस? नाही सॉरी ऍडव्हर्टाइजमेंटचं. जे ऍडव्हर्टाइजमेंट घ्यायचं कारण एकच आहे, कारण छोट्याशा पिरियड मध्ये अख्खी गोष्ट दाखवली जाते बरोबर. मी जर का सिरियल घेतलं तर अर्धा तास बघायला लागेल तुम्हाला आणि अर्ध्या तासभर तुम्हाला ते शॉर्ट्स करायला लागतील. आणि आपल्या सिरियल मध्ये नुसतेच ढॅन्टड आणि मग एक चेहरा दुसरा चेहरा तिसरा चेहरा चौथा चेहरा परत एक जर असं दाखवतात तर प्रत्येक शॉट लिहायला लागेल तुम्हाला. त्यामुळे सिरियल नको, ऍडव्हर्टिजमेंटच पाठवतोय मी तुम्हाला. म्हणजे छोट्याशा पिरियड मध्ये अख्खी स्टोरी आपल्याला कशी रंगवली हे कळतं. ओके सो इज एव्हरीबडी क्लिअर? आता कोणाला काय बोलायचं आहे का, विचारायचं आहे का, डाऊट आहे का, डिस्कस करायचं आहे का? प्लीज गो अहेड. नाही? हॅलो सर. हा बोला. मुकुल. बोल. सर काल जे तुम्ही स्क्रिप्ट टू स्क्रीन दाखवलं ना गॉडफादरचं, तसं आणखीन काय बघा का असंच म्हणजे? मी शोधले आहेत, 1-2 मिळाले होते मला. मी तर पाठवतो. आय सेंड दॅट टू यू. एक म्हणजे मी काल रात्री झोपताना डार्क नाईटचं बघत होतो म्हणून तुम्हाला विचारलं. डार्क नाईटचं ना, त्याचं स्क्रिप्ट मिळालं का? स्क्रीन प्ले मिळाला का? स्क्रीन प्ले नाही, पण स्क्रिप्ट टू स्क्रीन जर तुम्ही युट्यूब व्हिडिओ दाखवला होतात ना ते मिळालं. अच्छा ते मिळालं का? मग तेच असतं ते. अच्छा ओके गुड शेअर करतो ग्रुप वरती. ओके मग सगळ्यांनी बघूया आपण. मी नाही बघितलं तर ते त्याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. स्क्रिप्ट टू स्क्रीन जो आहे ना, वी शुड लर्न दॅट. त्याच्यामधनं खूप शिकायला मिळतं बरं का, खूप शिकायला मिळतं. असं स्क्रिप्ट टू स्क्रीन मला हल्लीच मिळालं नाही. तर मी पूर्वी स्क्रिप्ट वाचायचो आणि मग त्याचं फिल्म बघायचो. बरेच वेळा स्क्रीन प्लेला ऍक्च्युअल फिल्म असते त्याच्यामध्ये तफावत असायची राईट. पण हल्ली खूप बदलले आहेत तंत्र. इव्हन आपल्या हिंदी फिल्म इंडस्ट्री, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये हल्ली स्क्रिप्ट लिहितात. पूर्वी स्क्रिप्टच नसायच्या. कितीतरी जुन्या सिनेमाच्या स्क्रिप्ट नाहीच आहेत, नसायचे स्क्रिप्ट राईट. हे नवीन खान लोक वगैरे आहेत ना, एस्पेशली आमिर खान स्टार्टेड इन्सिस्टिंग मला स्क्रिप्ट असल्याशिवाय मी पुढे बोलणारच नाही तुमच्याशी. असे काही ट्रेंड सुरू झाल्यावरती आता स्क्रिप्ट कंपल्सरी झालेत सगळीकडे. नाहीतर स्क्रिप्ट आपली नावाला असायची, त्याच्यावरनं फिल्म बनायची नाही. तो आपला डायरेक्टर आपल्याच मनाने प्रोड्युसर सांगायचा ही हिरोईन बोले ना, तो सांगायचा हे करायचा, मग त्याच्यावरनं तशा फिल्म बनायच्या पूर्वी. आता बऱ्यापैकी डिसिप्लिन झालं आपल्याकडे. ओके ठीक आहे. सो दॅट्स इट फ्रॉम मी टुडे. शुड वी एंड? सर मग पूर्वीचा गोलमाल होता ना, कोणी डायरेक्ट केलेला? जुना का? बासू भट्टाचार्यचा, ऋषिकेश मुखर्जीचा बरोबर ना? हो. मग त्याला पण स्क्रीन लिहिलं नव्हतं, स्क्रिप्ट लिहिलं नव्हतं? इतकं नाही माहिती मला. आय डोंट नो. मला साधारण ढुबळ माहिती, असं नाही प्रत्येक स्पेसिफिक फिल्मचं माहिती नाही मला. पण पूर्वी बरेच वेळा डायरेक्टर स्वतःच्या विजननी पटापट शॉट घेत करायचे. पूर्वी पूर्ण स्क्रिप्ट असायच्या असं नाही. ओमप्रकाशचा कुठला तो पिक्चर? काय ते? असं नाहीये की नसायच्या स्क्रिप्ट, पण हे लोक जितक्या सायंटिफिकली करतात ना प्रोसेस, तशी सायंटिफिक प्रोसेस आपल्याकडे पूर्वी नसायची. हे मी खूप लोकांकडनं इंडस्ट्रीमध्ये ऐकलंय. म्हणजे माझे जे काही मित्र आहेत इंडस्ट्रीमध्ये त्यांनी बरेच लोकांनी सांगितलंय पूर्वी इतकं नसायचं सगळं, त्याच्याकडे परत लक्ष दिलं जायचं नाही. त्याच्यावरती लक्ष दिलं जायचं नाही तर मग चुपके फिल्म जास्त छान होते. सिनेमा नाही एक मिनिट डोंट मिसअंडरस्टँड मी. त्याचा अर्थ सिनेमा चांगला बनायचा नाही असं नाही. डायरेक्टरची विजन स्ट्रॉंग असायची. पण हे बघा कसं आहे, आता एक जॉब आहे, तो स्क्रीन प्ले रायटर असतो. प्रॉपर स्क्रीन प्ले लिहितात, त्याच्या स्क्रीन प्ले विकतात ऍक्च्युली बरोबर. तसं नसायचं पूर्वी. कोणतं एक स्क्रिप्ट द्यायचं, त्याच्यावर डायरेक्टर स्वतःचा स्टोरी बोर्ड बनवायचा. आणि त्याचा अर्थ असा नाही की पूर्वी ते सुंदर सिनेमे असायचे. इनफॅक्ट जुने सिनेमे जास्ती चांगले असायचे हल्लीच्या पेक्षा. मला तसं नव्हतं म्हणायचं. मला असं म्हणायचं होतं की जर का तसं असेल तर त्या ह्याच्यावरून तेव्हाचा जो पिक्चर बनवलेला आहे चुपके
हे खरोखर डायरेक्टरचं जास्त छान विजन आहे. अप्रतिम. त्याच्यात प्रत्येक हा असं मला म्हणायचं. येस येस. आणि म्हणूनच मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं तसं द ऑथर ऑफ द फिल्म इज द डायरेक्टर. ऑथर थिअरी, राईट? ऑथर थिअरी म्हणतो मी तुम्हाला. डायरेक्टर इज द वन हू टेल्स द स्टोरी. स्क्रीन रायटर गिव्स यू द स्क्रीनचा ढोबळ साचा की असं मला पाहिजे, राईट? मग ते जेव्हा ते ऍक्च्युअल आपणच करणार आहोत ते हे जे तुम्ही आता करताय ना, दिस इज इन प्रिपरेशन फॉर युअर ओन फिल्म. ओके, आता जे तुम्ही डिकन्स्ट्रक्शन करताय दॅट इज अ पार्ट ऑफ द फर्दर ट्रेनिंग. म्हणून हे करायचं. ओके, कारण हे पुढच्या ट्रेनिंगसाठी प्रिपरेशन आहे. हे केलं की तुम्हाला पुढचं सोपं जाईल. कारण तुम्हाला मी नंतर गेल्यावर सांगेन तुम्ही काय एक्झॅक्टली करा, तुम्ही नक्की काय शिकलात ते आपोआप तुमचं शिकून होत आहे काहीतरी. सो आय टेल यू दॅट वेन वी कम टू दॅट स्टेज. ओके, सो लेट अस एंड टुडेज लेक्चर नाउ. ओके, गुड नाईट सर. हा, Good ओके, night, sir. थँक यू व्हेरी मच. गुड नाईट एव्हरीबडी. विल मीट ऑन मंडे नाईट 9 o'clock. ओके, 2 दिवस तुम्हाला ओके सर. असाइनमेंट करायला आहे. ओके 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 थँक्यू. 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 बाय.